लोक महाराष्ट्र न्यूज। राष्ट्रीय लोक कलावंत दिव्यांग निराधार संघर्ष समितीच्या वतीने बुलढाणा जिल्हा कलावंत निवड समिती तत्काळ गठीत करावी, प्रलंबित मानधन अर्ज निकाली काढावेत, तसेच निवड समितीत अनुभवी कलावंतांचा समावेश करण्यात यावा या प्रमुख मागण्यांसह बुलढाणा येथे पदयात्रा व आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले। यावेळी सादर करण्यात आलेल्या लेखी निवेदनात ग्रामीण भागातील शोषित, पीडित, उपेक्षित लोककलाकार, साहित्यिक, कथाकार, नाटककार, निर्माते व विविध क्षेत्रातील कलावंतांच्या समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यात आले। आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील बहुतांश कलावंत आजही आपल्या कलेच्या माध्यमातून महाराष्ट्रभर समाज जागृतीचे कार्य करत असून त्यांची उपजीविका अत्यंत बिकट अवस्थेत आहे। लोककलेच्या माध्यमातून सामाजिक व सांस्कृतिक मूल्ये जपली जातात, जनजागृती होते व समाज मन प्रसन्न ठेवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य घडते, असे निवेदनात नमूद करण्यात आले। लोककलावंत आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करावी, ग्रामीण भागातील तळागाळातील उपेक्षित कलावंतांची शासन दरबारी नोंद करून त्यांना ओळखपत्र द्यावे, लोककलावंतांना शासकीय सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी करून जनजागृतीची संधी द्यावी, 10 लाख रुपयांचा मोफत विमा लागू करावा, राजर्षी शाहू महाराज बुद्ध कलावंत पोर्टल 12 महिने सुरू ठेवावे, मानधनासाठी वयोमर्यादा 40 वर्षे करावी, तसेच कलावंतांचे मानधन दरमहा थेट खात्यात जमा करावे, अशा प्रमुख मागण्या यावेळी मांडण्यात आल्या। तसेच कलावंत निवड समित्यांमध्ये राजकीय पक्षांचे कार्यकर्ते न घेता अनुभवी कलावंतांची नियुक्ती करावी, अन्यथा कलावंतांवर अन्याय होत असल्याचा आरोपही करण्यात आला। या मागण्यासाठी राष्ट्रीय लोक कलावंत दिव्यांग निराधार संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष संदीप कुमार बोरकर यांनी बुलढाणा येथे थेट धडक दिली। यावेळी प्रकाश महाराज, दुर्गादास महाराज काटे, सतीश बोरकर, पांडुरंग दादा सपकाळ, विजय चव्हाण, मिलिंद डुकरे, विकास दादा धांडे, माधवराव गाडेकर यांच्यासह परिसरातील असंख्य लोक कलावंत आक्रोश मोर्चामध्ये सहभागी झाले होते। क्रांतिकारी जय शिवराय, जय भीम, जय लवजी, जय अण्णाभाऊ, जय सेवालाल। बंधुजनो, आज 27 जानेवारी 2026 रोजी राष्ट्रीय लोक कलावंत दिव्यांग निराधार संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य या राज्यव्यापी संघर्ष समितीच्या वतीने लोककलावंतांच्या समस्या, लोककलावंतांच्या आर्थिक जीवनमान उंचवण्यासाठी, त्याचप्रमाणे कलावंतांना कुठेतरी शासन दरबारी व्यासपीठ मिळावं या अनुषंगानं बुलढाणा जिल्ह्यामध्ये जालना जिल्ह्यामधून हे कलावंत मंडळी या ठिकाणी उपस्थित झाले। मी तमाम महाराष्ट्रातील कलावंतांना एक विनंती करतो की अभी नहीं तो कभी नहीं, कारण कलावंत हा दुसऱ्याचं दुखणं त्याच्या कलेतून मांडतो, दुसऱ्याचा संघर्ष त्याच्या कलेतून मांडतो आणि झोपेत असलेला समाज जागृत करण्याची ताकद ती माझ्या कलावंतामध्ये आहे। आणि हा माझा कलावंत स्वतःच्या समस्या या शासनासमोर मांडताना दिसत नाही, परंतु या संघर्ष समितीच्या माध्यमातून आता कलावंत, उभ्या महाराष्ट्रातील कलावंत नव्हे तर जगातील कलावंत या राष्ट्रीय लोक कलावंत दिव्यांग निराधार संघर्ष समितीच्या माध्यमातून रस्त्यावर उतरून संघर्ष करेल। माझ्या पदाधिकाऱ्याच्या वतीने आणि मी संस्थापक अध्यक्ष संदीप कुमार बोरकर मी अशी ग्वाही देतो की माझ्या शरीरात जोपर्यंत प्राण असेल आणि माझा प्राण गेला तर हरकत नाही, परंतु मी कलावंतांना एक व्यासपीठ शासकीय ठिकाणी तयार केल्याशिवाय कुठेच हा संघर्ष राहू देणार नाही। तरी आमच्या जालना जिल्ह्यातून आमचे दादा आलेत, हे तुम्हाला 2 शब्द बोलतील। तुमचं नाव सांगा ना। जालना जिल्ह्यातून तुम्ही आंदोलनासाठी मी सपोर्ट करत आहे, तरी आपणही या संघर्ष समितीच्या पाठीशी आम्ही जालना जिल्ह्यातून आम्ही संघर्षासाठी मागणीसाठी आलो। राष्ट्रीय लोक कलावंतांचा
राष्ट्रीय लोक कलावंत निराधार संघर्ष समितीचा संदीप भाऊ बोरकर आगे बढ़ो, संदीप भाऊ बोरकर आगे बढ़ो। कलावंत जागा हो, संघर्षाचा धागा उठ कलावंत जागा हो, संदीप भाऊ बोरकर तुम आगे बढ़ो, दांडे महाराज तुम आगे बढ़ो। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.